करून घ्यायचं, हाताने चेक आणायचा, इथे हे करायचा, 4 वाजता पैसे घेऊन मोकळा तो एकाच दिवसामध्ये. तुम्ही एवढं करा 1 महिन्यात तरी त्या माणसाला मिळालं, कारण गरजेचे असतात जे खंड काढून मेडिकल बिलला ही प्रक्रिया बीडीओ स्तरावरून येते. आणि म्हणजे कसं कर्मचारी माझ्याच ऑफिसमध्ये असणं, बरोबर, इथंच ऑर्डर होणं, इथं बिल तयार करणं, ट्रेझरीमध्ये पाठवणं, त्यानंतर ट्रेझरीमधून मी घेऊन येतो. कसं आणायचं ते आपला प्रवास कोर्ट होतो 45 तरी महिन्यात झाला पाहिजे. बऱ्याच शिक्षकांचे एवढे अडचणी असतात. आपण मागच्या वेळेस विषय घेतला, तो जो पैसा होता त्याचा तो तर लढा चालू आहे. बरोबर, त्याला जर यश आलं तर चांगलीच गोष्ट आहे. यश येऊ नको येऊ पण खुशी जर काही थांबवता येणार नाही तर मग DCPS संदर्भात जो अकाउंटवर पडलेला पैसा आहे त्या संदर्भात काय करते, काय झालं? मला वाटते त्यांच्या रकमा सुद्धा आपण काढून ठेवलेल्या आहेत. तयार केलेले आहेत, पण शिक्षकांना DCPS योजना लागू नसल्यामुळे ते काय आपण इश्यू केलेल्या नाही. त्यांचा पैसा आहे आपल्याकडे. जसं शिक्षक म्हणून जे काही कर्मचारी आहेत ते 1 नोव्हेंबर 2005 पासून लागलेले, त्यांच्या स्लिपा आता 10 वर्षापर्यंत दिल्या गेलेल्या नव्हत्या. तर आपण गेल्या वर्षी सगळ्यांच्या स्लिपा दिल्या. म्हणजे एक 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण आपण ट्रेझरीशी तो ताळमेळ घेणे, चलन दाखवणे, त्या माणसाने याद्या टॅली करणे. तर 10 वर्षानंतर स्लिप आपण आता पहिल्यांदा दिलेले आहे. आता जे शिक्षक आहेत त्यांना योजनाच लागू नसल्यामुळे त्या स्लिप लगेच इश्यू करता येत नाही. आपल्याकडे रक्कम पडून आहे. आम्ही स्वतंत्र काम करणार आहोत. आम्हाला वेळोवेळी संपर्क झाला पाहिजे. जे काही विशेष उपक्रम असेल त्यावेळेस निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामावून घेण्यात यावं आणि आम्ही त्याच्याशी बांधील प्रत्येक सर्व घटना वगैरे सगळं दिलेलं आहे. निर्णयाच्या विरोधात जे होईल त्याला आमचा प्रखर विरोध होईल. त्यांनी जरी तर त्याला आमचे विरोध राहायचं. झालंच चुकी तर त्याला आपला विरोध राहील. आणि कोणती जर सभा राहिली सर ज्याप्रमाणे संघटनेला बोलवतात त्याप्रमाणे आमचे सुट्यांचं नियोजन असो कुठलाही असो सर त्यावेळेस मात्र आपला आशीर्वाद पाहिजे. आणि दुसरं असं आहे, पिंपळ्याला कार्यक्रम आपला सरांकडे शिक्षण परिषद आपल्याला जिल्हा लेवलची मोठी भरवायची तिथं आणि शिक्षण मंत्री साहेबांना आणण्याचा प्रयत्न चालू आहेत आपले. आपलं सहकार्य असू द्या बाबा. संघटनेतर्फे साने गुरुजींचा पुतळा पण आपल्याला त्या ठिकाणी बसवायचा आहे. पुतळा पण तयार झालेला आहे. सर्व जवळजवळ कार्यक्रमाचं नियोजन झालेलंच आहे. फक्त तारीख येण्यासाठी नियोजन चालू आहे आमचं. आपलं सहकार्य असं खासदार येऊन गेले सकाळी तुम्हाला लगतच्या वर्षात पैसा खर्च करता येतो. 15-16चा आलेला होता, तो 16-17 मध्ये खर्च व्हायला पाहिजे होता. 31 मार्च 17 पर्यंत खर्च झाला नाही, तर आता तो आम्हाला खर्च करता येणार नाही. यासाठी तुम्हाला शासनाची खास मंजुरी आणावी लागेल की अजून 1 वर्ष मुदतवाढ देण्यात येईल. अशी आणली तरच तो पैसा खर्च करता येईल, अन्यथा करता येणार नाही. असं मी पत्र दिलं, त्या माझ्या पत्राला कवरिंग लावून प्रकल्प अधिकाऱ्यांनी शासनाला पाठवलं. असं महाराष्ट्रातले सगळीकडचे पत्र गेले. त्यामुळे त्याला मुदतवाढ 100% मिळेल. बोलले सर सांगितलं विड्रॉल करून 30 कोटी जवळ 31 कोटी म्हणजे दोघं मिळून झाले ना. कमी झाले आता, कारण ते 3.5 गेले 13 आणि 14 27.5 कोटी आहे. 27.5 त्यांनी सांगितलं की बुवा अजून निधी 1 वर्ष शासनाला जो आहे, शासनाचा जो आहे राज्य सरकारचा जो आहे तो 1च वर्ष थांबवता येतो. आता जिल्हा परिषदला 1 वर्ष काहीतरी अकाउंटचं काहीतरी म्हणतो कार्यक्रमाचा आपला आलो होतो ते आता द्यावं लागेल आणि असं का हो तर दिला पण तो वापरा सर एकदम मोठा आहे. संघटनेची ओळख केली. जिल्हा परिषद शाळा खूप वर आलं. पालक लोक इतके येतात आमच्याकडे. मागची पण नाही आज अखेर नाही. बरोबर. तुम्हाला 4 वर्षाची पेपर आउटलेट तुम्ही वाचत असणार पेपरामध्ये. आपण वेगवेगळे आव्हान केलेले कॅम्प घेतला. कॅम्प नव्हते का आपण
जे कॅम्प घेतलेला आपण शिष्यवृत्तीचे त्या कॅम्पला आपण कदाचित नसणार पंचायत मी समिती. पूर्ण नाही पंचायत समिती नाही आपण पूर्ण कॅम्प घेतला होता जिल्ह्यात पेपराला दिलं होतं आणि त्यानुसार 4 तालुक्यात कॅम्प घेतले होते. तर त्या कॅम्पमध्ये स्पष्ट निर्देश दिलेले. त्यानंतर सगळ्या एबीडीओने आपले गट शिक्षण अधिकारी यांना वेळोवेळी सांगितलं आपल्या 16-17ची शिष्यवृत्ती ही फक्त आधार लिंक खात्यातच जमा होणार आहे. हा एकाही मुलाचा आधार लिंक आलेला नाही. आम्ही दिलेलं आहे. स्लिप दिलेत आधार हो. लिंकच्या. मॅडम सर्व कॅम्प तयार करून दिला सर्व दिले मॅडम. 15-16 सुद्धा नाही येतं ते इथं दिसतं जे आहे पण ते जमाच करत नाही. आणि पालक आणणारच नव्हता तर पालक आमचे पैसे द्या तुम्हीच घेऊन गेले. नाही तुम्ही आधार लिंक मी कन्सेप्टची सांगते ती पहिले क्लिअर करा. आधार लिंकिंगची आपल्याला एक्नॉलेजमेंट हवी आहे स्लिप विद्यार्थ्याचे. हा विद्यार्थ्याने त्याचे जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक केल्याची प्रूफ हवं आहे. त्याच नंतर आपल्याला ती शिष्यवृत्ती देता येईल. त्यांच्याकडून आणावं लागेल का? हा ऑनलाईन भरलेलं ऑनलाईन भरलेला नाही. ऑनलाईन भरलेला तर नेहमी आधार